हॅलो एव्हरीवन. लास्ट लेक्चरमध्ये आपण कनेक्टिव्ज, कंपाऊंड स्टेटमेंट, सिम्पल स्टेटमेंट्स काय असतात ते पाहिलं. आपण आता त्याच्यावरचे क्वेश्चन्स सॉल्व करूयात. एक्झरसाइज 1.1मधला क्वेश्चन नंबर 2 पहा. काय आहे? राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट्स सिम्बॉलिकली. आपल्याला काही कंपाऊंड स्टेटमेंट्स दिलेत आणि त्याला आपल्याला सिम्बॉलिकली लिहायचं आहे. व्हॉट इज मीन बाय कंपाऊंड स्टेटमेंट्स? कंपाऊंड स्टेटमेंट्स काय असतात? तर दोन किंवा अधिक सिम्पल स्टेटमेंटला आपण एखादं लॉजिकल कनेक्टिव्ज यूज करून जर कंबाईन केलं, त्यांना जर कनेक्ट केलं तर त्याला आपण काय म्हणतो? तशा स्टेटमेंट्सला कंपाऊंड स्टेटमेंट्स. आता लॉजिकल कनेक्टिव्ज कुठल्या कुठल्या पाहिल्या आपण? अँड, ऑर, कंजक्शन, डिसकंजक्शन अँड नॉर. तर आपल्याला काय दिले इथे? वेगवेगळे स्टेटमेंट्स लॉजिकल कनेक्टिव्ज यूज करून कंबाईन केलेत, कंपाऊंड स्टेटमेंट्स दिलेत आणि त्याला आपल्याला सिम्बॉलिकली लिहायचं आहे. पहिला क्वेश्चन बघा काय आहे? नागपूर इज इन महाराष्ट्र अँड चेन्नई इज इन तमिळनाडू. आता इथं कुठला कनेक्टिव्ह यूज केला आहे? तर अँड. कुठला केला आहे? अँड. आणि कुठले दोन वेगवेगळे सिम्पल स्टेटमेंट आहेत? नागपूर इज इन महाराष्ट्र. आपण काय म्हणू शकतो? एक स्टेटमेंट असं म्हणू शकतो, नागपूर इज इन महाराष्ट्र, आणि दुसरं स्टेटमेंट काय आहे? चेन्नई इज इन तमिळनाडू. मग आपण काय कन्सिडर करा आता. लेट सिम्बॉलिकली कसं लिहिणार? पी इज काय आहे? नागपूर इज इन महाराष्ट्र. आणि नेक्स्ट स्टेटमेंट काय आहे आपलं? चेन्नई इज इन तमिळनाडू. काय आहे? चेन्नई इज इन तमिळनाडू. राईट. काय केलं आपण? पी आणि क्यू हे दोन वेगवेगळे सिम्पल स्टेटमेंट तयार केले. आणि आता इथे कनेक्टिव्स कुठला यूज केला आहे? तर अँड. मग आपण सिम्बॉलिकली कसं लिहिणार? द सिम्बॉलिकल फॉर्म इज P and Q. Therefore, काय म्हणणार? The symbolic form is P. काय केलं आपण? And. आणि आपण अँडला कसं लिहितो? And Q. Right? Now next question पहा. Triangle is equilateral or isosceles. आता इथं कुठला लॉजिकल कनेक्टिव्ह यूज केला? ऑर. राईट. मग आपण याला पहिल्यांदा दोन सिम्पल स्टेटमेंटमध्ये लिहून घेऊयात. मग काय करणार तुम्ही? लेट पी काय आहे सांगा? तर ट्रायंगल इज इक्विलॅटरल हे एक स्टेटमेंट होईल. आणि नेक्स्ट स्टेटमेंट काय होईल? ट्रायंगल इज आयसोसेल्स. मग आपण ते दोन स्टेटमेंट्स लिहून घेऊ. लेट पी इज कुठलं स्टेटमेंट असणार आहे? तर triangle is equilateral. आणि नेक्स्ट स्टेटमेंट काय होईल? आपण याला काय लिहू शकतो? तर ट्रायंगल इज आयसोसेलस. राईट. मग आता याचं सिम्बॉलिकल फॉर्म काय होईल? कुठलं लॉजिकल कनेक्टिव्ह यूज केलं? ऑर. मग याचं सिम्बॉलिकल फॉर्म काय होणार आहे? द सिम्बॉलिक फॉर्म इज काय केलं? P or Q. Right? Now question number 3 पहा. The angle is right angle if and only if it is of measure 90 degree. आता इथं लॉजिकल कनेक्टिव्ह काय यूज केलं आहे? इफ अँड ओनली इफ. म्हणजेच काय आहे हे? बाय कंडिशनल स्टेटमेंट. राईट. पहिल्यांदा आपण सिम्पल स्टेटमध्ये लिहून घ्या. स्टेटमेंटमध्ये लेट पी काय असणार आहे स्टेटमेंट? द अँगल इज राईट अँगल. द अँगल इज राईट अँगल हे एक स्टेटमेंट होईल. आणि नेक्स्ट स्टेटमेंट काय होईल? द अँगल इज ऑफ मेजर 90 डिग्री. मग पहिलं स्टेटमेंट काय होईल? पी इज द अँगल इज राईट अँगल. राईट. आणि नेक्स्ट स्टेटमेंट काय होईल? एक सिम्पल स्टेटमेंट.
the angle is of measure 90 degree. The angle is of measure 90 degree, राईट. आपण दोन सिम्पल स्टेटमेंटमध्ये याला कन्वर्ट केलं आणि इथे कुठलं लॉजिकल कनेक्टिव्ह यूज केलं? बाय कंडिशनल, दॅट इज इफ अँड ओनली इफ. मग याचं सिम्बॉलिकल फॉर्म कसं होईल? द सिम्बॉलिक फॉर्म इज काय होईल? पी डबल इम्प्लाइज क्यू, राईट. आता क्वेश्चन नंबर त्यातला 3 बघा काय आहे? अँगल इज नायदर ॲक्यूट नॉर ऑब्ट्यूज. आता बघा इथे काय यूज केलं आहे? नायदर अँड नॉर. नायदर काय आहे? ए निगेशन आहे. मग याला स्टेटमेंटमध्ये आपण कसं कन्वर्ट करणार? अँगल इज ॲक्यूट नॉर, दॅट इज नायदर. निगेशन आपण कॅन्सल करायचं आणि सिम्पल स्टेटमेंट काय तयार होईल? अँगल इज ॲक्यूट. आणि नेक्स्ट नॉर इज नथिंग बट द ऑर, राईट. मग आता नेक्स्ट स्टेटमेंट काय तयार होईल? अँगल इज ऑब्ट्यूज. मग 2 स्टेटमेंट मिळाले आपल्याला, पी अँड क्यू, राईट. पहिल्यांदा लिहा मग. लेट पी काय आहे? अँगल इज ॲक्यूट. आणि नेक्स्ट स्टेटमेंट काय तयार होईल? अँगल इज ऑब्ट्यूज. आता याचं सिम्बॉलिक फॉर्म कसं लिहिणार? द सिम्बॉलिक फॉर्म इज काय होईल? आपण हे जे अँगल इज ॲक्यूट आहे ते स्टेटमेंट ॲक्च्युअली काय आहे? स्टेटमेंटमध्ये नायदर म्हणजेच काय आहे? निगेशन ऑफ पी. आणि ऑर कसं लिहितो? ऑर नेक्स्ट स्टेटमेंट दॅट इज क्यू, करेक्ट. इथे आता बघा आपण क्यू लिहिलंय पण ॲक्च्युअली हे काय आहे? अँगल इज नायदर ॲक्यूट म्हणजेच अँगल इज नॉट ॲक्यूट अँड अँगल इज नॉट ऑब्ट्यूज म्हणजेच निगेशन ऑफ क्यू. मग याचं सिम्बॉलिक फॉर्म काय येईल? निगेशन ऑफ पी ऑर निगेशन ऑफ क्यू, राईट. नाव नेक्स्ट क्वेश्चन बघा. इफ ट्रायंगल इज राईट अँगल ॲट बी, इफ triangle ABC is right angle at B, then measure of angle A plus measure of angle C is equal to 90 degree. काय यूज केलं आहे आता इथं? लॉजिकल कनेक्टिव्स कुठलं आहे? इफ देन, राईट. मग काय होईल? इफ देन यूज केलं आहे. मग आपण पहिल्यांदा काय करायचं आहे? 2 वेगवेगळ्या स्टेटमेंटमध्ये त्याला लिहून घ्यायचं आहे. मग काय येईल? लेट पी काय होईल? द ट्रायंगल ए बी सी इज राईट अँगल. काय होईल? ट्रायंगल ए बी सी इज राईट अँगल ॲट बी. आणि नेक्स्ट काय होईल? मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू 90 डिग्री. पहिलं काय येईल मग? ट्रायंगल ए बी सी इज राईट अँगल्ड ॲट बी. एक स्टेटमेंट झालं. आणि नेक्स्ट स्टेटमेंट काय आहे? मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू 90 डिग्री. काय केलं मग आपण? पी आणि क्यू वेगवेगळ्या 2 स्टेटमेंटमध्ये त्याला कन्वर्ट केलं. आता याचं सिम्बॉलिक फॉर्म कसं लिहिणार? द सिम्बॉलिक फॉर्म इज व्हॉट? काय हे केलं आपण? इफ देन यूज केलं आहे म्हणजेच कंडिशनल. मग काय होईल? पी इम्प्लाइज क्यू म्हणजेच काय? पी इम्प्लाइज क्यू म्हणजेच पी कंडिशनल क्यू. नेक्स्ट बघा काय आहे? हिमा दास विन्स गोल्ड मेडल इफ अँड ओनली इफ शी रन्स फास्ट. आता इथं काय यूज केलं आहे? इफ अँड ओनली इफ म्हणजेच बाय कंडिशनल. पहिल्यांदा तर आपल्याला 2 स्टेटमेंटमध्ये लिहून घ्यायचं आहे. लेट पी काय होईल?
हिमा दास विन्स गोल्ड मेडल. काय होईल? हिमा दास विन्स गोल्ड मेडल. आणि नेक्स्ट काय होईल स्टेटमेंट? शी रन्स फास्ट. शी रन्स फास्ट म्हणजेच काय? हिमा दास रन्स फास्ट. हिमा दास रन्स फास्ट. दोन स्टेटमेंट झाले. आणि आपण काय यूज केले लॉजिकल कनेक्टिव्ह? इफ अँड ओनली इफ म्हणजेच बाय कंडिशनल. मग सिम्बॉलिक फॉर्म काय होईल? द सिम्बॉलिक फॉर्म इज P. बाय कंडिशनल काय होतं? P डबल इम्प्लाइज Q. P बाय कंडिशनल Q. राईट. नाव नेक्स्ट पहा. X is not irrational number but is a square of an integer. काय आहे इथे? काय यूज केले? एकतर निगेशन यूज केले, नॉट. आणि तुम्हाला मी सांगितलं होतं बट कधी यूज करतात? अँडसाठी कधी कधी बटसुद्धा यूज करतात. मग पहिल्यांदा तर दोन स्टेटमेंटमध्ये त्याला कन्वर्ट करा. पहिलं स्टेटमेंट काय होईल? लेट पी इज. आपल्याला निगेशन कॅन्सल करायचं आहे. मग स्टेटमेंट काय होईल? एक्स इज इरॅशनल नंबर. एक्स इज इरॅशनल नंबर. आणि नेक्स्ट स्टेटमेंट काय होईल? x is a square of an integer. x is a square of an integer. x is a square of an integer. मग याचं सिम्बॉलिक फॉर्म काय असणार आहे? द सिम्बॉलिक फॉर्म इज काय आहे? पी आहे, पण हे कसं आहे? निगेशन आहे. राईट. एक्स इज नॉट इरॅशनल नंबर. पण आपलं सिम्पल स्टेटमेंट काय आहे? एक्स इज इरॅशनल नंबर. राईट. मग निगेशन ऑफ पी. बटला आपण काय म्हणतो? अँड. आणि एक्स इज ए स्क्वेअर अँड इंटिजर म्हणजेच क्यू. राईट. हे काय झालं? सिम्बॉलिक फॉर्म ऑफ दिस स्टेटमेंट. समजलं? क्वेश्चन नंबर 3. नाव आपण क्वेश्चन नंबर नेक्स्ट पाहू. एक्सरसाइज 1.1 मधला क्वेश्चन नंबर 3 पहा. राईट द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग. आपल्याला काय करायचे? एक स्टेटमेंट दिले, कंपाऊंड स्टेटमेंट्स दिलेत आणि त्याची फायनल सिम्बॉलिक फॉर्म एकमध्ये लिहून घ्यायचं आणि त्याचं ट्रूथ व्हॅल्यू लिहायची आहे. मग पहिला क्वेश्चन बघा. 4 इज ऑड और 1 इज प्राईम. पहिल्यांदा तर याला स्टेटमेंटमध्ये लिहून घ्या. स्टेटमेंटचे सिम्बॉलिक दोन वेगवेगळ्या स्टेटमेंटमध्ये लिहा. काय येईल मग? लेट पी काय आहे? पहिलं काय आहे? 4 इज ऑड. 4 इज ऑड. आणि नेक्स्ट स्टेटमेंट काय होईल? 1 इज प्राईम. 1 इज प्राईम. राईट. मग याचं सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहून घ्यायला आता. मग सिम्बॉलिक फॉर्म, द सिम्बॉलिक फॉर्म इज. इथे काय यूज केले? ऑर. म्हणजेच काय? पी और क्यू सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहून घेतलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? तर पी आणि क्यू याच्या ट्रूथ व्हॅल्यूज आधी फाईंड करायच्यात. पहिल्यांदा या वेगवेगळ्या दोन सिम्पल जे स्टेटमेंटमध्ये आपण तयार केलं आहे त्याच्या पहिल्यांदा आपल्याला ट्रूथ व्हॅल्यूज फाईंड करायचे आहे. आणि त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज फाईंड झाल्याच्यानंतर जे आपण कंपाऊंड स्टेटमेंट तयार केलं आहे त्याचा ट्रूथ व्हॅल्यू फाईंड करायची आहे. मग पहिल्यांदा मला सांगा, पी 4 इज ऑड हे ट्रू आहे का फॉल्स आहे? 4 इज ऑड नंबर आहे का? नाही. 4 कसं आहे? इव्हन नंबर आहे. म्हणजेच जे हे पी स्टेटमेंट दिले ते कसं आहे? फॉल्स. नाव नेक्स्ट पहा. क्यू 1 इज प्राईम. 1 इज प्राईम नंबर आहे का? नाही आहे. 1 हा प्राईम नंबर नाही आहे. म्हणजेच दिलेलं जे क्यू स्टेटमेंट आहे ते काय आहे? फॉल्स. म्हणजेच आता याच्या व्हॅल्यूज काय आहेत पी आणि क्यूच्या? द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ पी अँड क्यू. काय स्टेटमेंट पी आणि क्यूच्या कशा आहेत?
आर पहिलं काय आहे फॉल्स अँड नेक्स्ट पण कशी आहे फॉल्स, राईट. म्हणजे हे दोनही स्टेटमेंट कसे आहेत फॉल्स आहेत. म्हणून मग आता जे दिलेलं स्टेटमेंट आहे ते कसं होणार आहे, आपलं स्टेटमेंट काय तयार झालेलं आहे पी और क्यू. मग याच्या ट्रूथ व्हॅल्यूज ठेवा. पीची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे फॉल्स और क्यूची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे फॉल्स. आता आपल्याला माहिती आहे ऑरमध्ये जेव्हा आपण ऑर करतो तेव्हा जर दोनही स्टेटमेंट फॉल्स असतील तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे फॉल्स, राईट. म्हणजे जे आपलं स्टेटमेंट आहे 4 इज ऑड और 1 इज प्राईम हे जे कंपाऊंड स्टेटमेंट आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे फॉल्स. Therefore, truth value of the given statement is false. Therefore, the truth values of the given statement what is false, right. काय केलं आपण दोन वेगवेगळ्या स्टेटमेंटची पहिल्यांदा ट्रूथ व्हॅल्यू फाइंड केली आणि त्याच्यानंतर त्या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड केली. सेम आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. 64 इज ए परफेक्ट स्क्वेअर अँड 46 इज ए प्राईम नंबर. काय आहे 64 इज ए परफेक्ट स्क्वेअर अँड 46 इज ए प्राईम नंबर. पहिल्यांदा या कंपाऊंड स्टेटमेंटला सिम्पल स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट करा. काय येईल लेट पी पहिल्यांदा कुठलं आहे 64 इज ए परफेक्ट स्क्वेअर. 64 इज ए परफेक्ट स्क्वेअर अँड कनेक्टिव्ह काय यूज केलं आहे अँड 46 इज ए प्राईम नंबर. मग नेक्स्ट स्टेटमेंट काय होईल 46 इज ए प्राईम नंबर. आता या पी आणि क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यूज फाइंड करा. 64 इज ए परफेक्ट स्क्वेअर ट्रू आहे का फॉल्स आहे तर ट्रू आहे का कारण की 8 × 8 इज 64 आणि म्हणून पीची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे ट्रू. नेक्स्ट 46 इज ए प्राईम नंबर. 46 हा प्राईम नंबर आहे का तर नाही आहे म्हणून हे नेक्स्ट स्टेटमेंट काय असणार आहे क्यू इज फॉल्स, राईट. मग त्या व्हॅल्यूज लिहा. ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ पी अँड क्यू आर ट्रू अँड फॉल्स, राईट. पहिल्याची पीची काय असणार आहे ट्रू आणि नेक्स्ट इज फॉल्स. नाव आपल्याला काय करायचं आहे मग याचं या जे स्टेटमेंट दिलं आहे त्याचं सिम्बॉलिक फॉर्म लिहायचं आहे. नेक्स्ट स्टेप आहे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. द सिम्बॉलिक फॉर्म इज काय असणार आहे पी अँड क्यू, राईट. पी अँड क्यू, राईट. मग आता ह्या व्हॅल्यू ठेवा याच्यामध्ये. देअरफॉर पी अँड क्यू पीची व्हॅल्यू काय आहे ट्रू अँड क्यूची व्हॅल्यू फॉल्स. आता तुम्हाला माहिती आहे जर एक व्हॅल्यू ट्रू आणि नेक्स्ट व्हॅल्यू ही फॉल्स असेल आणि त्याचं जर आपण अँड केलं त्याचं कंजक्शन केलं तर काय येतं त्याची रिझल्ट व्हॅल्यू काय असणार आहे ट्रू अँड फॉल्स इज इक्वल टू फॉल्स. आपल्याला माहिती आहे कंजक्शन अँड जर कनेक्टिव्ह यूज केलं तर जेव्हा त्या दोनही स्टेटमेंट हे ट्रू असतात तेव्हाच त्याची व्हॅल्यू अँड केल्याच्या नंतर काय येते ट्रू येते. अदरवाईज ईच त्याच्यामध्ये फॉल्स असते. म्हणून टी ट्रू अँड फॉल्स इज इक्वल टू व्हॉट रिझल्ट इज फॉल्स. म्हणून
मग आता काय आपण रिझल्ट काय लिहिणार? देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द गिवन स्टेटमेंट काय आहे? फॉल्स. स्टेटमेंट इज फॉल्स. राईट. ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला जे स्टेटमेंट दिलं आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे? फॉल्स. नाव नेक्स्ट पहा क्वेश्चन. 5 इज अ प्राईम नंबर अँड 7 डिवाइड्स 94. आता याला लिहून घ्या सिम्पल स्टेटमेंटमध्ये. लेट पी इज काय? 5 इज ए प्राईम नंबर. 5 इज ए प्राईम नंबर. आणि क्यू नेक्स्ट स्टेटमेंट काय येईल? 7 डिवाइड्स 94. 7 डिवाइड्स 94. काय केलं आपण? जे कंपाऊंड स्टेटमेंट दिलं आहे त्याला पहिल्यांदा दोन वेगवेगळ्या सिम्पल स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट केलं. इथे आता लॉजिकल कनेक्टिव्ह काय यूज केलं आहे? अँड. पहिल्यांदा तर आपल्याला काय करायचं आहे? पी आणि क्यूची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आता बघा 5 इज अ प्राईम नंबर. 5 इज अ प्राईम नंबर. हे ट्रू आहे का? तर हो ट्रू आहे. 5 इज अ प्राईम नंबर. राईट. नेक्स्ट क्वेश्चन हे आहे क्यू. 7 डिवाइड्स 94. 94ला आपण 7ने कंप्लीट डिवाइड करू शकतो का? नाही करू शकत. म्हणून क्यू स्टेटमेंट कसं आहे? फॉल्स. मग आता याच्या ट्रूथ व्हॅल्यू लिहून घ्या. ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ P and Q are true and false. Right? ट्रूथ व्हॅल्यू कशा आहेत? ट्रू अँड फॉल्स. मग आता नेक्स्ट आपली स्टेप काय असायला पाहिजे? सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचे दिलेलं स्टेटमेंट. मग द गिवन स्टेटमेंट in symbolic form is काय असणार आहे? अँड यूज केलं आहे कनेक्टिव्ह म्हणजेच पी अँड क्यू. राईट. देअरफॉर मग आता याच्या व्हॅल्यू ठेवा पी अँड क्यूच्या. पी काय आहे? ट्रू. अँड हे काय? क्यू काय आहे? फॉल्स. मग आता आपल्याला माहिती आहे जर एक ट्रू असेल आणि नेक्स्ट फॉल असेल आणि त्याचं जर आपण अँड यूज केलं त्याला कनेक्टिव्ह तर त्याचा रिझल्ट काय असतो? फॉल्स. राईट. मग देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द गिवन स्टेटमेंट is false. राईट. मग आपल्याला काय आलं रिझल्ट? फॉल्स. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. इट इज नॉट ट्रू दॅट 5 minus 3i इज अ रिअल नंबर. काय स्टेटमेंट आहे? एकच स्टेटमेंट आहे आता इथे. फक्त इथे काय केलं त्यांनी? निगेशन यूज केलं आहे. नॉट. मग आता जर हे नॉट केलं तर डिलीट केलं तर काय होईल? इट इज ट्रू दॅट 5 minus 3i इज अ रिअल नंबर. मग आपण सिम्पल स्टेटमेंटमध्ये काय लिहू शकतो? लेट पी इज काय आहे? 5 minus 3i इज अ रिअल नंबर. राईट. मग आता ट्रूथ व्हॅल्यू ऑफ दिस स्टेटमेंट काय असणार आहे? फॉल्स. का? 5 minus 3i कसं आहे? कॉम्प्लेक्स नंबर आहे हा. मग आपण हा काय म्हणतोय? 5 minus 3i इज अ रिअल नंबर. मग आता पीची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे? फॉल्स. आता आणि नेक्स्ट द गिवन स्टेटमेंट इन अ सिम्बॉलिक फॉर्म. आता सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कसं लिहिणार आपण? ॲक्च्युअलमध्ये हे काय आहे? निगेशन ऑफ पी. नॉट यूज केलं इथे म्हणजेच काय यूज केलं आहे? निगेशन. म्हणून सिम्बॉलिक फॉर्म काय आहे? निगेशन ऑफ पी. देअरफॉर मग आता ही व्हॅल्यू ठेवा त्याच्यामध्ये. पीची व्हॅल्यू ठेवा. निगेशन ऑफ पी. पी काय आहे? फॉल्स. आणि निगेशन ऑफ फॉल्स काय असतं? ट्रू. दॅट इज टी. देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द गिवन स्टेटमेंट काय आहे? टी. नेक्स्ट पहा. इफ 3 into 5 is equal to 8 then 3 plus 5 is equal to 15.
आता इथं दोन वेगवेगळे स्टेटमेंट आहेत. कुठले कुठले? 3 × 5 इज इक्वल टू 8 आणि नेक्स्ट स्टेटमेंट काय आहे? 3 + 5 इज इक्वल टू 5. कुठलं कनेक्टिव्ह यूज केलं यांनी जॉईन करण्यासाठी दोन स्टेटमेंट? इफ देन, राईट. पहिल्यांदा तर मग या स्टेटमेंटला लिहून घ्या. लेट पी कुठलं स्टेटमेंट आहे? 3 × 5 इज इक्वल टू 8 आणि क्यू काय आहे? 3 + 5 इज इक्वल टू 15. पहिल्यांदा तर या पी आणि क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करा. 3 × 5 इज इक्वल टू 8 असतं का? नाही. म्हणून पीची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? फॉल्स. आणि क्यू 3 + 5 इज इक्वल टू 15 असतं का? नाही. त्याच्यामुळे क्यूची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे? फॉल्स. ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ पी अँड क्यू आर फॉल्स अँड फॉल्स. मग पी आणि क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यू काय आला? फॉल्स अँड फॉल्स. आता नेक्स्ट जे स्टेटमेंट दिले त्याला आपल्याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचे. कसं लिहिणार मग? इफ देन म्हणजेच काय? कंडिशनल. द गिवन स्टेटमेंट इन सिम्बॉलिक फॉर्म इज पी इम्प्लाइज क्यू, राईट. कंडिशनल इफ देन यूज केलं म्हणजेच कंडिशनल आहे, म्हणजेच इम्प्लिकेशन आहे. देअरफॉर पी इम्प्लाइज क्यू इज अ सिम्बॉलिक फॉर्म ऑफ दिस स्टेटमेंट, राईट. आता याच्यामध्ये पी आणि क्यूच्या व्हॅल्यू ठेवा. काय होईल? पी इम्प्लाइज क्यू. पी आणि क्यूची व्हॅल्यू काय? फॉल्स. इम्प्लाइज फॉल्स. आपल्याला माहिती आहे इम्प्लाइजमध्ये फक्त जेव्हा क्यू हे फॉल्स असतं, क्यूचे व्हॅल्यू हे जेव्हा फॉल्स असते तेव्हा फक्त ते दिलेलं इम्प्लाइज पी इम्प्लाइज क्यू काय असतं? फॉल्स. अदरवाईज तीनही याच्यामध्ये काय असणार आहे? ट्रू, राईट. तीनही कंडिशन्समध्ये दिलेली व्हॅल्यू ही ट्रू असते. म्हणजेच पी इम्प्लाइज क्यू, एफ इम्प्लाइज एफ काय आहे? ट्रू, राईट. म्हणून काय आहे? दिलेलं स्टेटमेंट हे कसं आहे? ट्रू. देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द गिवन स्टेटमेंट इज ट्रू. नाव नेक्स्ट क्वेश्चन पहा. मिल्क इज व्हाईट इफ अँड ओनली इफ स्काय इज ब्ल्यू. आता इथे दोन वेगवेगळे स्टेटमेंट कुठले आहेत? पी मिल्क इज व्हाईट आणि क्यू काय असणार आहे? स्काय इज ब्ल्यू. कुठलं कनेक्टिव्ह यूज केलं? इफ अँड ओनली इफ म्हणजेच बाय कंडिशनल आहे. पहिल्यांदा तर आपल्याला काय करायचं आहे? या पी आणि क्यूची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मिल्क इज व्हाईट, इट इज ट्रू, राईट. मिल्क हे पांढरं व्हाईट असतं म्हणून मिल्क इज व्हाईट इज ट्रू. नेक्स्ट स्टेटमेंट आहे स्काय इज ब्ल्यू, इट इज ऑल्सो ट्रू. म्हणजेच पी आणि क्यूची व्हॅल्यू काय असणार आहे? ट्रू अँड ट्रू. ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ पी अँड क्यू आर टी अँड टी. आणि आता हे दिलेलं जे स्टेटमेंट आहे त्याला आपल्याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं आहे. आपल्याला माहिती आहे इथं काय यूज केलं आहे? बाय कंडिशनल यूज केलं आहे. म्हणून याचं सिम्बॉलिक फॉर्म काय असणार आहे? पी डबल इम्प्लाइज क्यू. आता या इक्वेशनमध्ये या दोन्ही पी आणि क्यूच्या व्हॅल्यूज पुट करा. काय असेल? टी डबल इम्प्लाइज टी. आता आपल्याला माहिती आहे जेव्हा पी आणि क्यूच्या व्हॅल्यू सेम असतात, जेव्हा पी आणि क्यूच्या व्हॅल्यू सेम असतात तेव्हा पी डबल इम्प्लाइज क्यू काय असतं? ट्रू. अदरवाईज फॉल्स. म्हणजे जिथे टी आणि पी आणि क्यूच्या व्हॅल्यू कशा आहेत? सेम आहेत. म्हणून याची व्हॅल्यू काय येणार आहे? रिझल्ट इज ट्रू, राईट. देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द गिवन स्टेटमेंट इज ट्रू. समजलं? नाव नेक्स्ट बघा. 24 इज अ कंपोजिट नंबर और 17 इज अ प्राईम नंबर. आता इथे दोन स्टेटमेंटमध्ये कसं कन्व्हर्ट करणार? पी काय आहे? एक स्टेटमेंट 24 इज अ कंपोजिट नंबर आणि नेक्स्ट क्यू स्टेटमेंट काय आहे? 17 इज अ प्राईम नंबर. आता पी आणि क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यूज फाइंड करा. आता 24 इज अ कंपोजिट नंबर. कंपोजिट नंबर आहे का? येस, इट इज ट्रू. नाव क्यू 17 इज अ प्राईम नंबर. 17 प्राईम नंबर आहे का? तर हो आहे. म्हणून याची व्हॅल्यू काय आहे? ट्रू. देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ पी अँड क्यू आर ट्रू अँड ट्रू. आता दिलेलं जे स्टेटमेंट आहे त्याला काय करायचं आहे? आपल्याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं आहे. इथे कुठलं कनेक्टिव्ह यूज केलं आहे? ऑर. त्याच्यामुळे त्याचं सिम्बॉलिक फॉर्म काय असणार आहे? पी ऑर क्यू. आता या फॉर्ममध्ये त्याच्या व्हॅल्यूज पुट करा पी आणि क्यूच्या. ट्रू ऑर ट्रू. आपल्याला माहिती आहे ट्रू ऑर ट्रू केल्यावर त्याची व्हॅल्यू काय येते? ट्रू. देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द गिवन स्टेटमेंट इज ट्रू. समजलं?